करू सुरू. तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दशक 6वा समास 8वा दृश्य निरसन तो बघणार. मागच्या समासामध्ये आपण सगुण भजन बघितलं. मग सगुण भजन का करायचं, कशासाठी करायचं, आत्मज्ञान झाल्यावरती सुद्धा ते करणं आवश्यक आहे. ते सोडलं तर पुन्हा आपल्याला अहंकार होण्याची, अहंकार चिकटण्याची शक्यता असते. म्हणजे सगुण भजनामध्ये सुद्धा सातत्य हवं हे आपल्याला सांगितलं. जेणेकरून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे हा विचार मनामध्ये ठेवून आपली वाटचाल आपल्याला करता येते. इथे हे जसजसं आपण सगुण भजन करायला लागतो तेव्हा त्या उपास्य देवतेचं कर्तृत्व, तिचं सगळं चरित्र, त्यांनी केलेले पराक्रम, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या लक्षात येतात त्यावेळेला मी करता हा वृथा अभिमान जो आपल्याला झालेला असतो तो आपोआप कमी व्हायला लागतो. आणि रामकर्ता ही भावना, रामकर्ता म्हणजे जी आपली उपास्य देवता असेल त्यानुसार रामकर्ता ही आपली भावना जी आहे ती दृढ होत जाते. आणि देहबुद्धी ते आत्मबुद्धी या प्रवासाला फक्त सुरुवात होते. साधन चतुष्टय संपन्न आपण झालेलो आहोत. नित्यानित्याचा विचार केलेला आहे. हे सगळं आधीच्या समासांमधनं पूर्ण करून मग सगुण उपासना त्यांनी सांगितले. आणि आता ते दृश्य निरसन कसं होतं किंवा कसं करावं लागतं, आधी ते करावं लागतं, मग ते आपोआप होतं. त्याची सवय लावून घ्यावी लागते. त्यामुळे ते कसं करायचं त्या बाबतीमध्ये थोडेसे दृष्टांत त्यांनी देऊन त्याची सुरुवात केलेली आहे. जो पुरुष मग साधन चतुष्ट वगैरे आपलं सांगून झाल्यानंतर आत्ताच्या ह्याच्यात समासांमध्ये जर आपण देवदर्शन च्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि आपण देव शोधन करून झालंय, आता देव दर्शनापर्यंत जायचंय, ते तत्व या प्रत्येक चराचरामध्ये भरलेलं आहे हे आपल्याला पाहायचंय. ह्या वरचं जे नामरूपात्मक दृश्य आहे ते दूर करायचंय. पण त्यासाठी आपल्या मनोरचनेमध्ये बदल करावा लागतो. मनोरचनेमध्ये म्हणजे जो पुरुष साधन करून म्हणजे उपासना करून सगुणोपासना करून निर्गुणाकडे जायचा प्रयत्न करतो, असा जो साधन करून आपली मनोरचना जी आहे त्याच्यात आमूलाग्र असा बदल करतो, त्यावेळेला त्याला संत असं म्हटलं जातं. संतांची मनोरचना त्यातला आमूलाग्र बदल परिपूर्ण झालेला असतो. त्यामुळे ते संत जे असतात त्यांना आमच्या सारख्या सगळ्या वस्तू दिसतात. वस्तू म्हणजे आत्मवस्तू वगैरे म्हणत नाहीये मी. या दृश्य चराचरातील नामरूपात्मक ज्या वस्तू आहेत त्या आमच्या सारख्याच दिसत असतात, त्यांना समजत असतात. तुम्हाला जे कमळ दिसतं तेच कमळ त्यांना पण दिसतं. पण आमच्या आणि त्यांच्या विचारामध्ये फरक पडतो. आमच्या आणि त्यांच्या अनुभवामध्ये फरक पडतो. आणि आमच्या आणि त्यांच्या या सगळ्या कळण्याचा, अर्थबोध घेण्याचा, अनुभव घेण्याचा अनुभव मात्र वेगवेगळा. त्यांना एक वेगळं वाटतं, आम्हाला एक वेगळं वाटतं ते कमळ पाहून. म्हणजे या पद्धतीने हा सगळा विचार इथे त्यांनी मांडलेला आहे. त्यामुळे मुळामध्ये एक संदेश यातनं दिलाय की आपली मनोरचना जी आहे ती बदलावी लागते. त्यात बदल, आणि हा बदल कशामुळे होतो तर सगुणोपासनेमुळे होऊ शकतो. सगुणोपासनेचा अगदी तीव्र बिंदू यायला लागला की आपोआपच आपल्यामध्ये मनामध्ये जो हळूहळू बदल होत असतो तो आपोआप परिपूर्ण स्थितीला जातो. म्हणजे मनाचं उन्मन होऊ शकतं. अर्थात हे फार पुढचे विचार आहेत. आत्ता फक्त आपली मनोरचना बदलत जायला पाहिजे.
हा संदेश त्यांनी ह्यातनं दिलेला आहे. त्यामुळे इथे सगुणोपासना ही आधी सांगितली, ही आपल्याला करून झाल्यावर आपल्याला दृश्य निरसन करणं अतिशय सोपं जातं. आता दृश्य निरसन समासामध्ये म्हणजे एखादी दृश्य दिसणारी वस्तू जी आहे, मग ते प्राणी असू दे, पक्षी असू दे, पशु असू देत, झाडं, पानं, फुलं, हे चराचरामध्ये जे काही दृश्य आहे ते सगळं. ते जे दृश्य आहे, ते दृश्य 2 भागामध्ये आपण वाटून घेतलं. 2 भागामध्ये म्हणजे कसं? त्याचे 2 भाग केले, की एक दृश्य आपल्याला दिसतंय, ते दिसतंय आणि दुसरं त्याचा अनुभव घेणं, हा दुसरा भाग. या पद्धतीने आपण असा विचार करायला सुरुवात केलं म्हणजे एक दिसणं आणि एक कळणं. पुन्हा आपण मूळ पदाशी आलो. दिसणं जे असतं ते वरवरचं असतं. कळणं जे असतं ते आतून, अनुभवातून कळतं. हा फरक आहे. त्यामुळे इथे वस्तू कळणं महत्वाचं आहे. त्या वस्तू ज्या आहेत त्या कळण्या महत्वाच्या आहेत. त्याचा अनुभव घेणं वेगळं आहे. म्हणजे ते कळणं म्हणजे अनुभव घेणं आहे. ते प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. दृश्य वस्तू एकच दिसते. कारण ती पंचमहाभूतात्मक असते. त्यामुळे मला जर कुत्रा दिसत असेल तर त्याला कोणी गाढव म्हणणार नाही. सगळे चराचराचे जे लोक असतील ते म्हणते हो कुत्रा आहे, बरोबर आहे. याबद्दल सगळ्यांचं सहमत आहे. जो कुत्रा आहे तो कुत्राच आहे, त्याला कोणी गाढव म्हणणार नाही. म्हणजे मला जो कुत्रा दिसतोय तोच आजूबाजूच्या लोकांना दिसतोय, तोच सगळ्यांना दिसतोय. पण त्याच्यातला जो अनुभव घ्यायची पद्धत आहे, त्याच्यासाठी आपल्याला आपली मनोरचना बदलावी लागते. कुत्रा दिसला म्हणून आम्ही त्याला पुरणाची पोळी दिली म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन फिरत नाही. अरे बाबा तूप राहिलं बाबा, तूप घे त्याच्याबरोबर खाऊन घे. असं करायला मागे धावत नाही. एकनाथांसारखे धावतात. कारण त्या दिसण्यामध्ये जरी कुत्रा त्यांनाही दिसत होता, आम्हालाही दिसत होता, पण भावनेमध्ये बदल आहे. मनोरचनेमध्ये बदल आहे. तर ती मनोरचना बदलणं महत्वाचं आहे. कारण अनुभव घेण्यामध्ये फरक पडतो. म्हणून आम्हाला त्या वस्तू सारख्याच दिसल्या, तरी त्यामागचं तत्व दिसत नाही. हा मुळात संतांचा आणि आपला फरक आहे. अगदी आपलं आपलं उदाहरण घेतलं तरी आपल्या लक्षात येईल, की मी सोफा आणायला गेले. अ, दुकानामध्ये गेले फर्निचरच्या. म्हटलं सोफा घेऊया आता. आपल्याला पहिला अगदी खराब झालाय, जुना झालाय, दुसरा घेऊया. असं ठरवलं. आणि मी माझ्या तरुण मुलाबरोबर बाहेर पडले सोफा घ्यायला. की नाही घ्यायचा तर आहेच, पण मग तू पण चल ना बरोबर वगैरे, वगैरे. मग मी बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर त्या दुकानात गेलो. मी बघितलं सोफ्याचं दुकान होतं. ते वेगवेगळे प्रकारचे सोफे तिथे ठेवलेले होते आणि छान दिसत होते. सगळे अगदी सुरेख होते. मीही तोच सोफा पाहिला, त्यांनीही तोच सोफा पाहिला. म्हणजे समजा एक गृहीत धरा, की एकच सोफा आम्ही दोघांनी बघितला. आम्हाला तो अतिशय आवडला. आवडला म्हणजे किती आवडला, की तो दिसायलाही डिसेंट आहे. अगदी त्याचं ते कव्हर वगैरे पण छान आहे. किती वर्णन करावं तसं अतिशय म्हणजे मस्त दिसतोय. आपल्या इथे तो सुटेबल होईल वगैरे, वगैरे. अशा आपण सगळ्या गोष्टी बघतो त्याप्रमाणे दोघांनी बघितला. दिसण्यामध्ये फरक नाही. आवडण्यामध्ये फरक झाला नाही. काहीच झालं नाही. पण अनुभवामध्ये फरक पडला. काय झालं? खूपच सुंदर. त्याबद्दल वाद नाही, छान होता वगैरे ह्याबद्दलही वाद नाही. त्यानी आतमध्ये तो म्हणला, "मी बसून बघतो कसं वाटतंय." म्हणून तो बसला. त्याला इतकं काही छान वाटलं. अगदी सॉफ्ट आहे. काय विचारू नको. मस्त वाटतंय. आणि म्हणतो ना त्याने हात बितला, "ना आपण हाच घेऊया, काही हरकत नाही." असं ठरलं. आणि म्हटलं, "थांब मी पण बघते." मी जाऊन त्या सोफ्यावर बसले. तो सोफा बचकन असा आत गेला. कारण सॉफ्ट, सुंदर, सुखसोयींनी युक्त, अगदी मनाला छान वाटतंय वगैरे हे त्याला वाटलं हो. पण माझं काय झालं, माझे सांधे धरतायत, माझे पाय दुखतायत, मला उठताना त्रास होतो. अशी मी त्या सोफ्यावर जाऊन बसले आणि ते एकदम आतमध्ये गेल्यानंतर मला उठताच येईना. त्या सोफ्यातनं मध्ये बसल्यावर बाजूला धरायला काही नाही. 2 बाजूला, बाजूला बसले असते तर धरलं तरी असतं. पण मध्येच जाऊन बसले एकदम छान वाटावं म्हणून आणि त्यातनं मला अजिबात उठता येईना. आता जर मला त्यातनं उठताच आलं नाही, तर मी त्या सोफ्यावर बसूच शकणार नाही. मला धरून उठवावं लागलं. हा अनुभव वेगवेगळा होता. मी म्हटलं, "नको रे बाबा, हा सोफा आपल्या घरात ठेवून मी त्याच्यावर बसणंच शक्य नाही."
किती सुंदर दिसू दे, छान दिसू दे, काही मला तो व्यवस्थित कडकच सोफा बरा की त्याच्यावरनं पटकन उठता येईल. म्हणजे कुठूनही उठता येईल. मध्ये बसले तरी उठता येईल, साईडला बसले तरी उठता येईल. अनुभवातला फरक हा आपला व्यावहारिक सांगितला. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश ज्यांचे सांधे धरतायत, ज्यांना उठ्या बसायला त्रास होतो, गुडघ्याचा त्रास होतो, त्यांना एकदम ते बचकन खाली जाणारा सोफा उपयोगाचा नाही किती छान असला तरी. हा अनुभवातला फरक आहे. हे जसं आहे तरी दिसणाऱ्या गोष्टींचं ज्ञान सारखंच आहे. अतिशय आवडला होता दोघांना नुसता बघताना. दिसणं वेगळं, अनुभवणं वेगळं. हे अनुभव जो आहे तो संत चराचरामध्ये घेत असतात, म्हणून त्यांचा अनुभव वेगळा, आमचा अनुभव वेगळा. दिसायला आम्हाला कुत्रा तो कुत्राच दिसतो, हत्ती तो हत्तीच दिसतो, पण तरी सुद्धा अनुभवण्यामागचा फरक वेगळा असतो. ज्ञान जे आहे, आम्हाला दिसणाऱ्या गोष्टींचं ज्ञान जे आहे ते आम्हाला मनबुद्धीच्या अनुभवाद्वारे होत असतं. मनबुद्धीने मनाने मला वाटतं का खरंच छान आहे, अमक आहे वगैरे. बुद्धी माझी काही वेगवेगळे डिसिजन घेते. ती म्हणते नाही खरंच छान आहे, एकदम सोफिस्टिकेटेड आहे, एकदम छान आहे, अमक आहे तमक आहे, सगळं म्हणते. पण अनुभव वेगळा आहे ना. हा अनुभव वेगळा असतो. त्यामुळे जसं आणखीन एक उदाहरण व्यवहारातलं द्यायचं झालं तर, मी जर 3ऱ्या मजल्यावर राहते आणि वरती माझी मैत्रीण 5व्या मजल्यावर राहते, एक मैत्रीण 2ऱ्या मजल्यावर राहते. माझ्या दृष्टीने ती खाली राहते, पण तिच्या दृष्टीने मी वरती राहते. पण वरची जी आहे तिच्या दृष्टीने मी खाली राहते. लक्षात आलं का? म्हणजे हा जो अनुभव आहे खाली आणि वर हे सापेक्षतेने आलेलं आहे. म्हणजे कोण बघताय याच्यावरनं ते येतं ना. 5व्या मजल्यावरची माझी मैत्रीण म्हणेल ती माझ्या खाली राहते. पण माझ्या खाली ज्या मजल्यावर राहते ती म्हणेल ती माझ्या वर राहते. मग मी वर राहते का खाली राहते? सापेक्षतेने कोण सांगतंय याच्यावर ते अवलंबून असतं. ही सापेक्षतेने घडत असतं. तसं संतांच्या बघण्याची दृष्टी वेगळी आहे, माझ्या बघण्याची दृष्टी वेगळी. माझी ऐहिक देहबुद्धीला धरून असलेली अशी वृत्ती आहे. संतांची तशी नाही, कारण त्यांची देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास त्यांचा परिपूर्ण झालेला आहे सगुणोपासनेच्या आधाराने. आणि तरीही आत्मज्ञान झालं तरीही ते अजूनही सगुणोपासना करतायत. म्हणून चराचरातलं जे सगुण आहे ते त्यांना दिसतं आमच्यासारखंच, पण कळतं वेगळा अनुभव घेऊन. त्या पद्धतीने त्यांना त्या मागचं तत्व दिसायला सुरुवात होते. आम्हाला ते तत्व दिसत नाही. आम्हाला ती नामरूपात्मक सृष्टीच दिसते. त्यांना त्या चराचरामध्ये भगवंतच दिसतो. हा फरक आहे. हा अनुभव घेण्यामागचा फरक आहे. दिसायला दोघांनाही सारखंच दिसतं. म्हणजे दृश्य जे आहे ते मिथ्या असलं तरी सुद्धा त्यामागच्या शक्तीचा अनुभव जो आहे तो अनुभव त्यांना वेगळा येतो, मला वेगळा येतो. हा फरक आहे. त्यामुळे दिसणं आणि कळणं याच्यात फरक पडतो. म्हणून ते म्हणले, त्यांनी असं म्हटलेलं आहे पहिल्या 2ऱ्या ओळीमध्ये, मागा श्रोती पुसले दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोलिजे ते सावध ऐका श्रीराम. देखिले ते सत्यची मानावे, हे ज्ञाताचे देखणे नव्हे. जड मूढ अज्ञान जीवे, हे सत्य मानिजे श्रीराम. म्हणजे इथे देखिले श्रोते पुसले म्हणजे जे मागच्या ह्याच्यामध्ये श्रोत्यांनी जो प्रश्न विचारला होता, दृश्य सत्य का मिथ्या, सृष्टी सत्य का मिथ्या का नाहीच आहे वगैरे, अशा पद्धतीने जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहून गेलं होतं. ते उत्तर मी आता सांगतो, त्याचं उत्तर सावधपणे ऐका, कारण त्याच्यामध्ये कळणं आणि दिसणं हा फरक आहे. देखिले ते सत्य मानावे, जे आपल्याला दिसतंय ते निश्चित सत्य आहे. कुत्रा कुत्राच आहे, गाढव गाढवच आहे. जे देखिले ते सत्य मानावे, पण हे ज्ञात्याचे देखणे नव्हे. हे आमचं तुमचं भूतलावरती जे देहबुद्धीने राहणार आहेत त्यांचं देखणं वेगळं आहे. देखणे म्हणजे पाहणे, हे त्यांचं पाहणं वेगळं आहे. ते ज्ञात्याचे देखणे नव्हे.
पण जो ज्ञानी आहे, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, त्याचं हे देखणं किंवा पाहणं नाही. त्याला या चराचरामध्ये परब्रह्मच दिसतं. जड-मूढ अज्ञान जीवे हे सत्य मानिले. आमच्यासारखे जे जड, मूढ, अज्ञानी, देहबुद्धीने ग्रासलेले असे जे लोक आहेत, त्यांनी त्याला सत्य मानावं, काही हरकत नाही. पण तरीही सगुणोपासना करत असू, तर आपण त्याच्याशी सुद्धा प्रेमाने वागू शकतो. आपला सहज कुत्रा बसलाय तिथे आणि त्याला जाता जाता 2 दगड मारले असं आपल्यासारखी लोक करणार नाहीत. कारण त्यांना कुठेतरी त्या जीवभूते शिवपूजा म्हटली अगदी तर ती शिवपूजा नको, पण निदान त्याच्याबद्दल दया तरी नक्की असते. की शांत बसलाय त्याला कशाला मारायचं? मारावं ही कल्पना पण आपल्या मनात येत नाही. ते शेवटी सत्व, रज, तम गुणांवरती अवलंबून आहे, जे आपण आधी बघितलेले आहे, की मनोवृत्ती आपली कशी-कशी असते. सत्वगुणाची कुठली, रजोगुणाची कुठली, तमोगुणाची कुठली, या पद्धतीने. बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध हे सगळे टप्पे आधी का सांगितले? कारण त्याप्रमाणे आपली मनोवृत्ती तयार होत असते. आता कुठेतरी आपल्याला सगुण भजन करावं असं वाटायला लागलंय. सगुण भजन आपण करायला सुरुवात केलीये. त्यातल्या मागचे अर्थ कळायला सुरुवात झाली. त्यामुळे ह्या ठिकाणी कुठेतरी आपला आपला झोक म्हणजे रजोगुणाकडून सत्य ज्याला म्हटलं जातं शुद्ध गुणाकडे, सत्व गुणाकडे आपल्याला जायला लागलाय. आपली वृत्ती त्या बाजूला जायला लागली. त्यामुळे असे विचार आपल्या मनात येणार नाहीत. हे गृहीत धरून ते म्हणतात, "जडमूढ अज्ञान जीवे" हे सत्य मानावं. त्यांनी ते मानावं सत्य, की ते कुत्रा आहे. पण म्हणजे जीवदया ज्याला म्हटलं जातं, ती आचरणात आणायला काय हरकत नाही. ही एक प्रकारची सगुणोपासनाच आहे. म्हणजे आपल्याला आता ते सत्य मानलं, तरी सुद्धा हे मला सत्य दिसतंय, हा कुत्रा आहे म्हणजे कुत्राच आहे. त्याच्यामागे काही देव वगैरे नाही. उगीचच संत काहीतरी सांगतात. असं कशाला म्हणायचं? नाही का? आपल्याला जे दिसतं तेच खरं आहे, असं म्हणणं शहाणपणाचं नाही. ते सत्य आहे, तुमच्या बुद्धीप्रमाणे दिसतंय. तुम्हाला अजून आत्मबुद्धीचं दर्शन झालेलं नाहीये, आत्मबुद्धी, आत्मज्ञान कळलेलं नाही, तोपर्यंत ठीक आहे ना. पण म्हणून संत सांगतात ते खोटं आहे, असं म्हणू नये, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. पण उन्हाळ्यात आपल्याला मृगजळ दिसतं की नाही? पण मृगजळ दिसतं, अरे बापरे! पाणी 2 दिवस आलं नाही. आता अशा गोष्टी इकडे होऊ शकतात. अनेक छोट्या-छोट्या गावांमधनं 2-2 नाही 8-8 दिवस पाणी येत नाही नळाला. पण मग त्यांना असं म्हणता येत नाही, की आता जर मृगजळ एवढं छान दिसतंय, तर त्या मृगजळातल्या 2 बालद्या भरून आणू. आणता येतील का? त्यांना हे माहिती आहे, की हे मृगजळ आहे. हे काही आपल्याला लांबनं जरी पाण्यासारखं दिसलं ना, अगदी खूप उन्हाळ्यात असं दिसू शकतं. म्हणजे ते पाणी आहे असं नाही, की त्याच्यावर शेती पण करूया का? तर असा विचार करून चालणार नाही. हे एवढं कळण्याइतपत ज्ञान आहे. पण ते मृगजळ आहे, ते पाणी नाही, हा जसा आपण विचार करू शकतो आणि ते बालद्या भरून घेऊन जाऊ, आज 2 दिवस पाणी आलं नाही म्हणून, असा आपण विचार करत नाही. तसंच समर्थ म्हणतात, की असा जसा आपण विचार करतो, हा विचार हळू आपला बदलत जातो, की ते सत्य नाही, ते खरं नाही, ते खरं पाणी नाही. हा विचार जसा आपण सहजपणे व्यावहारिक दृष्टीतनं पण करू शकतो, तसंच देवाच्या बाबतीमध्ये, चराचरामध्ये ते तत्व आतमध्ये प्रत्येकाच्या भरलेलं आहे, जे दिसत नाही, जाणवत नाही, समजत नाही, पण ते आहे, असं संत सांगतायत, तर ते चुकीचं आहे, असं म्हणण्याचं कारण नाही. एखादा साधा आपण रस्त्याने जाताना कोणाला विचारतो, "अमुक-अमुक ॲड्रेस कुठे आहे हो?" तर तो सांगतो, "उजवीकडे जा, मग डावीकडे तुम्हाला हे लागेल, ते लागल्यानंतर थोडं पुढे जा, मग तिथे त्या चौकामध्ये मधला जो रस्ता आहे तिथनं वळा, समोरचा अगदी घेऊ नका, तिरका जो रस्ता आहे, 3 रस्ते आहेत वगैरे." असं सांगतो. आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तो माणूस आपल्या ओळखीचा पण नसतो. पण तो माणूस त्या भागात वावरत असतो म्हणून तो आपल्याला तो पत्ता सांगतो. आपण त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवून जातो. आजकाल कोणी विचारत नाही कारण Google बाई सगळं सांगत असते. त्यामुळे प्रश्न येत नाही. पण जर संत हे सांगतायत, तर त्याच्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? आपल्या डोळ्यांना दिसतं, कानांना ऐकू येतं, तेच सत्य आहे आणि त्या पलीकडे काहीही विचार, तर्क करायचे नाहीत. हे अज्ञानाचं लक्षण आहे. शब्द, वाक्य रचनेतून सुद्धा आपल्याला आपण जेव्हा बघतो, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे वगैरे असे समर्थांचं जे काही आहे, वाक्य आहेत, जी काही ओव्या आहेत,
त्या ओव्यांचा सुद्धा आपण गर्भितार्थ बघायला सुरुवात करतो ना. रीड बिटवीन द लाईन्स, तेही महत्वाचं असतं. तर त्यामुळे अशा गोष्टी पाहणं, त्या गोष्टी संतांकडनं समजून घेणं हे महत्वाचं आहे. म्हणजे आपली दिशा भरकटत जात नाही, आपल्याला व्यवस्थित दिशेला ते संत आपल्याला नेत असतात. आणि मग अशा त्यांनी बरं जवळ-जवळ 5व्या ओळीपासून 12व्या ओळीपर्यंत अशा त्यांनी वेगवेगळ्या दृष्टांत आपल्याला दिलेले आहेत. वेगवेगळ्या उपमा अलंकार दिलेले आहेत, म्हणजे उपमा दिलेल्या आहेत. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, रात्रौ स्वप्न देखिले, बहुत द्रव्य सापडले, बहुत जनांसी व्यवहारिले, ते खरे कैसे निमानावे श्रीराम. अगदी छान स्वप्न पडलं. मी नेहमी उत्तर देते. चिकार श्रीमंत आपण झालेलो आहोत, लाखो कोट्याधीश झालेलो आहोत असं समजून एवढे व्यवहार कोट्यानी व्यवहार केलेले आहेत. रात्रीचं स्वप्न आहे बरं का. जमिनी घेतल्या, फ्लॅट घेतल्या, ते विकलं, हे विकलं, हे दिलं, ते घेतलं, दान केलं, काय बरंच काय काय अफाट श्रीमंती थोडक्यामध्ये अशी मला स्वप्नामध्ये दिसली आणि मी त्याच्यामध्ये रमून गेले होते. पण मग ते खरं आहे का? ते स्वप्नच पाहिलेलं आहे. उठल्यानंतर मला जेव्हा मी जागी झाले, जागृती वगैरे म्हणत नाही मी, पण त्यालाही जागृतीच म्हणतात, पण ती अज्ञानाची जागृती आहे. तर ही जी जागृती मला झाली, मी जागी झाले झोपेतनं आणि म्हटलं, "अरे, हे तर काय आपण इथेच तर राहिलं. कुठे कोट्याधीश वगैरे झालं?" म्हणजे ते स्वप्नात जे पाहिलं, ते मला स्वप्नामध्ये खरं वाटलं. पण त्यातनं मी बाहेर पडल्यानंतर, त्यातनं मला जाग आल्यानंतर जसं मला कळतं, की हे सगळं स्वप्न होतं. हे काही खरं नाही. आता आपल्या नेहमीच्या व्यवहाराला लागायला हरकत नाही. म्हणजे हे जसं मला पक्क कळायला लागलं, ही जागृती आल्यानंतर स्वप्नात होती ती स्वप्नात सोडून जी जागृती येते, झोपेतली अज्ञानाची ती जागृती मला आल्यावर जर ही साधी गोष्ट मला कळते, तर ज्या संतांना खरोखरची जागृती आलेली आहे, आत्मज्ञान झालेलं आहे, त्यांना खोटं म्हणण्याचं काय कारण? पण ती जागृती, खरी जागृती अजून मला यायची आहे. ती मला अजून आलेली नाही, त्यामुळे मला हे नामरूपात्मक जग दिसतंय. त्याच्यासाठी मला आधी सगुणोपासनेपासनं माझी देहबुद्धी हळूहळू कमी करायला लागेल. ही देहबुद्धीकडून आत्मबुद्धीचा प्रवास सुरू झाल्यावर सुद्धा मला होत नाही. मला हे दर्शन होत नाही. हळूहळू मला असं वाटायला लागतं, की या चराचरात पण परमेश्वर भरलेला आहे. आणि मग मला कुठेतरी त्या प्रत्येकाची सेवा करताना सुद्धा जीवभूते शिवपूजाच मी करते याची जाणीव होते. आणि मग मला हळूहळू वाटतं तीर्थक्षेत्राला जाणं गरजेचं आहे का? जायला पाहिजे. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत जायला पाहिजे. काही हरकत नाही. तिथली स्पंदनं आपल्याला घेता येतात. आपल्यामध्ये ती मुरवता येतात आणि हळू-हळू आपला मी करता ही भावना विलयाला जायला लागते. त्यासाठी ते आवश्यक आहे. जाऊ नये असं नाहीये. पण आता मला जाताच येत नसेल, असं जर परिस्थिती असेल, तर मला जाता येत नाही याचं दुःख करण्याची गरज आहे का? मनोनिर्मित मी तेच ठिकाण इथे निर्माण करू शकते मानसपूजेमध्ये. म्हणजे मानसपूजेचं महत्व सुद्धा समर्थांनी आपल्याला या आधीही नवविधा भक्तीमध्ये 2 वेळा सांगितलं, तेव्हा आपण बघितलेलं आहे. मग मी जर मनोनिर्मित सगळं विश्व निर्माण करू शकते, विश्व म्हणजे मला जिथे जायचंय, मला असं वाटलं सज्जनगडला जाऊनच मी पूजा करायला पाहिजे. पण आता चढणंच शक्य नाही हो, अगदी ते डोलीने जाणं सुद्धा शक्य नाही वगैरे, वगैरे. असं धरूया की मला आता जाणं शक्यच नाही. असं जर असेल, तर मग मी सज्जनगडला जाऊन तिथे बसून पूजा केली हा आनंद घेतात नाही का? घ्यायचा ना. तो घेता येतो. जोपर्यंत तिथे जाऊन करणं शक्य आहे तोपर्यंत जरूर करावा. त्या स्पंदनांसाठी करावा, तिथल्या वातावरणासाठी करावा. आळंदीला जरूर जावं, तिथे ज्ञानेशाची पूजा करावी. ती स्पंदनं आपल्यामध्ये घ्यावी, जरूर करा. पण ज्याला अशक्य आहे, शारीरिकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या कुठलीही म्हणा, जाणं शक्य नसेल, तर त्याला तेच मनोभावे मनामध्ये शांतपणे बसून डोळे मिटून आपल्या समोर त्या सगळ्या मी गड चढतेपासून सुरुवात करून सुद्धा आपल्याला ती मनोनिर्मित पूजा करता येते. आणि तिथे जाऊन पूजा पण करता येते. आणि अशी पण हे नाही की ते काय काय नेऊ तिथे पूजेला. गरजच नाही. मला माझ्या मनामध्ये आंब्याचा सीझन नसला
तरी सुद्धा समर्थांना आंबा द्यावा वाटला, तर मनोनिर्मित पूजेमध्ये मी तो देऊ शकते. की मी आणलाय आणि मी तो देते आणि तो सुंदर आहे, तो त्यांना आवडलाय, ते खातायत, इथपर्यंत मी करू शकते. म्हणजे मानस पूजेचं महत्व त्याच्यासाठी पण ती सूक्ष्म अशी पूजा आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला आधी आपल्या मनाची धारणा तयार करावी लागते. नाहीतर आमच्या डोळ्यासमोर ते येणारच नाही. कारण इतके असंख्य विचार संपूर्ण दिवसभर आम्ही केलेले असतात, तर ती मानस पूजा करायला बसल्यानंतर तेच विचार आठवतात. ते सज्जनगडही उभं राहत नाही, समर्थ मूर्ती उभं राहत नाही आणि काहीच नाही. म्हणजे त्यासाठी ते मनोनिर्मित करण्यासाठी सुद्धा आपल्या मनाची धारणा कसावी लागते. म्हणून ती मनोधारणा किंवा मी जे पहिल्यांदा सांगितलं, की मनोरचना जी आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करावा लागतो. हा करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय, की त्या मानस पूजेमध्ये आपण सगळं करू शकतो. हे आपल्याला आधी झालेलं आहे. तर त्याची आठवण फक्त करून दिली, की हेही आपल्याला शक्य असतं. आता मंदिरावरती त्यांनी 2-4 उदाहरणं दिलेली आहेत. आता सगळी काही सांगत नाही, पण 5 ते 12 ओव्यामध्ये ही उदाहरणं दिलेली आहेत. ते गोपुरावरती ज्या सगळ्या मूर्ती कोरलेल्या असतात, त्या अशा छान मूर्तींचं आपण दर्शन घेतल्यावरती आपल्याला त्यातल्या सुंदर सुंदर स्त्रिया दिसतात. मग त्या सौंदर्यामध्ये रमून जायचं का ते शिल्प कसं आहे, त्याची रचना कशी आहे, मग त्याच्यामागचे उद्देश काय आहेत, यामध्ये रमायचं. का त्यांचे अवयव बघण्यातच रमून जायचं. ते आपल्या मनावर आहे. मनच आपल्याला 2 कडे नेऊ शकतं, इकडेही आणि तिकडेही. कुठे जायचं त्या मनावरती आपला कंट्रोल असेल, तर आपण ते करू शकतो. हे सांगण्याचा उद्देश आहे. आणखीन असं त्याने म्हटलंय, की वेगवेगळ्या गोष्टी मला दिसतात वगैरे हे सगळं असलं, तरी या सगळ्यामध्ये त्यावेळेला ते मिथ्या आहे. मग त्यांनी आणखीन काही सैनिक उभे केलेत. मग ते सैनिकांना खूप छान अगदी ह्याचं उदाहरण खरं आपण मागच्या वेळी दिलेलं आहे, की त्यांना लढायला चला म्हटलं तर ते आपलं काही संरक्षण करणार नाहीत. कारण ते खोटे आहेत, ते मिथ्या आहेत. दिसायला जरी खरे वाटत असले, अगदी डिट्टो एखादा सैनिक माझ्या शेजारी उभा आहे, असं वाटत असलं तरी ते खरं नाही. कारण ते मातीची मूर्ती आहे. हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. मग देवळात गेल्यानंतर सुद्धा ही जी मातीची मूर्ती मला दिसतेय, ती खरंचच सुंदर आहे. पण त्यामागचं तत्व मला दिसलं पाहिजे. ह्या ओढीने मंदिरात गेलं, तर हे हृदयीचे ते हृदयी होऊ शकतं. हा भाव तिथे असावा लागतो आणि तो भाव असण्यासाठी मनोरचना बदलणं हे महत्वाचं आहे. असं एका देखिल्यासाठी लटिका कराव्या ग्रंथकोटी, संत महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्यात. असं आपल्याला जमलं नाही. आता मला जमलंच नाही. मी गेले देवळात, मला ज्ञानेश्वरांची मूर्ती दिसली. काही ती स्पंदनं इकडून तिकडे आणि तिकडून इकडे काही झाली नाही. म्हणजे कारण तेवढी भावनाच नव्हती ना मनामध्ये. समर्थांच्या इथे गेले, भावनाच नव्हती मनामध्ये. मी आपली मूर्ती पाहिली, नमस्कार केला आणि बाहेर पडले, संपला विषय. पण आपण काहीतरी म्हणजे इथे पाहिलं, पण जे पाहिलं ते तरी सत्य पाहिलं की नाही? मूर्ती तरी पाहिली की नाही? इथे तरी माना ना, की मी मूर्ती पाहिली. पण ती मूर्ती आज ना उद्या काहीतरी ते लय पावणारच आहे. भले त्याला व्यवस्थित मेंटेन केलं, सगळं झालं, तरी प्रलयामध्ये ती जाणारच आहे ना. म्हणजे ती मूर्ती जी आहे नामरूपात्मक, ती मूर्ती आज ना उद्या नष्ट होणार आहे. आम्ही सुद्धा नष्ट होणार आहोत प्रलयामध्ये. तर ती मूर्ती, ते देऊळ, ते बाकीच्या सगळ्या देव, देह, देऊळ, डोंगर, असं जे सगळं वर्णन अमृतानुभवामध्ये केलेलं आहे, त्या ओवीमध्ये ज्यांनी अमृतानुभव ऐकले त्यांना ते माहिती आहे. मग हे सगळे विविध प्रकार दिसले तरी त्यामागचं तत्व जे आहे ते मात्र कधीही कुठेही लय पावणार नाही. ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व ओळखण्यासाठी देहबुद्धी ते आत्मबुद्धी सगुणोपासना करायला लागतात, निर्गुणापर्यंत जावं लागतं. पण म्हणून हे आम्ही केलं नाही, म्हणून एका देखिल्यासाठी मला जे दिसतंय तेच सत्य. आता हे ग्रंथामध्ये सांगितलेलं असलं काही नसतं, देहबुद्धी ते आत्मबुद्धी वगैरे. असं का खोटं म्हणायचं? एखाद्या तिराईतावर रस्ता दाखवण्यासाठी आम्ही जर मार्गक्रमणा करतो त्याप्रमाणे, तर संतांनी सांगितलेले मार्गक्रमणा आम्ही का करू नये? ही आमच्या हितासाठीच आहे. मग ते बोलतायत त्याला काही अर्थ नाही, संत ऋषी काय सांगतात त्यात काही महत्व नाही.
मग असं मिळून त्या संतांना जेव्हा आम्ही खोटं ठरवतो, तेव्हा आमचा अहंकार वाढलेलाच असतो. मी सांगते तेच बरोबर. हा मी करता हा अभिमान वाढलेला असतो. आणि असं ज्याला अभिमान वाढलेला आहे त्याला दर्शन होत नाही. तो आत्मबुद्धीपर्यंत जाऊ शकत नाही. मुळात ह्या दोन गोष्टी देव देव करता हे मानावं लागतं, मी करता ही भावना सोडून द्यावी लागते. तसंच त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि निष्ठा असावी लागते. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने आता आपण बऱ्याच गोष्टी सिद्ध करून बघतोय. पण संतही जे सांगतात ते त्यांच्या अनुभवाप्रमाणे सांगतात, त्यांच्या विज्ञानाप्रमाणे सांगतात. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान हाही एक अर्थ आहे. ते जे विशेष ज्ञान त्यांना झालेलं आहे त्यानुसार ते सांगतात, त्यावरही विश्वास ठेवायला हरकत नाही. बुद्धिप्रामाण्यांनी मला आत्ता पटत नाहीये, कारण माझ्यावर देहबुद्धीचं अज्ञानाचं आवरण आहे म्हणून. पण मला पटलं नाही म्हणजे ते चुकीचं आहे, हे म्हणणं चुकीचं आहे. अध्यात्म सुद्धा विज्ञान म्हटलेलं आहे. याच्यात होणारं जे विज्ञान आहे ते जे आत्मज्ञान होतं ते मिळवलं की दुसरं काही मिळवायचं राहतच नाही, शिल्लकच राहत नाही. कारण आपली अँटीना आत्ताच्या शब्दात डायरेक्ट त्याच्याशी जोडली जाते. डायरेक्ट त्याच्याशीच जोडली जाते, बाकी मधलं काही राहतच नाही. तिथे ती अँटीना ज्या वेळेला त्या परब्रह्माशी जोडली जाते त्यावेळेला आपल्याला कुठलाही संदेह राहत नाही. पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात निश्चयाचे ज्ञान म्हटलेलं आहे. निस्संदेह ज्ञान प्राप्त होतं. ते आपल्याला याच्या मार्गाने प्राप्त होऊ शकतं अशी ग्वाही समर्थांनी दिलेली आहे. त्यामुळे ते फारच आध्यात्मिक झालं. एक जाता जाता थोडासा एक किस्सा सांगते, की एक खगोलशास्त्रज्ञ होता आणि खगोलशास्त्रज्ञ तरुण होता. कायम ते मोठी दुर्बीण जी असते, खगोलशास्त्राची जी व्यवस्थित दुर्बीण, त्यातनं ग्रह, तारे, नक्षत्र वगैरे काय काय दिसतं वगैरे, ती दुर्बीण घेऊन तो बसायचा. आणि त्यातनं म्हणजे तो वैज्ञानिकच होता. त्यामुळे शोध लावायच्या तर वेगवेगळ्या माहिती मिळवण्याच्या दृष्टीने तो करायचा. आणि हे सगळं करत असताना तरुण असल्यामुळे एकदा त्याचं लग्न ठरलं. आणि लग्न ठरल्यानंतर त्याची पत्नी अतिशय सुंदर होती, काही प्रश्नच नाही. म्हणजे मुखकमल वगैरे, चंद्रासारखे मुखकमल वगैरे वगैरे अशा पद्धतीने होती. आणि या शास्त्रज्ञानी एकदा त्याच्या प्रयोगशाळेमध्ये त्या पत्नीला नेलं दाखवायला, की बघ बघ कशी दिसते, हे सगळी खगोलशास्त्राचं ही विज्ञान शाळा कशी आहे वगैरे हे सगळं तू बघ म्हणून दाखवायला नेलं. आणि मी इथेच असतो बरं 24 तास, बऱ्याच वेळा मी इथेच असतो वगैरे हे सगळं माहिती पण दिली. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या शास्त्रज्ञांनी त्या पत्नीला तिकडे नेलंच होतं. तो म्हणला, हिचं खरंच मुखकमल किती सुंदर आहे आणि याला चंद्राची उपमा देतात. मी चंद्र बऱ्याच वेळा बघितलेला आहे दुर्बिणीमधनं, आता मी हिला पण दुर्बिणीतनं बघतो. म्हणून तो मुखकमल तिचं त्या समोर ठेवलं त्या दुर्बिणीच्या आणि त्याने बघायला सुरुवात केली. आणि मग मात्र तो इतका आरडाओरडा करा, अरे बापरे हे काय भलतं दिसतंय म्हणे. इतक्या जवळनं त्या दुर्बिणीत सगळे चेहऱ्यावरचे खड्डे खुड्डे काय जे आहेत वेगवेगळे बारीक सारीक दोष त्याला दिसायला लागले. चंद्रावरचे डाग जसे दिसले तसे. तो म्हणतो, कशाला या स्त्रियांना मुखकमल चंद्रासारखं म्हणतात तेच मला कळलं नाही. स- विनोदाचा भाग सोडून द्या, पण इतक्या डिटेलमध्ये आपण जेव्हा बघायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं हे शरीर जे आहे ते इतकं काही सुंदर नाही. मुख कमल चंद्रासारखं किंवा डोळे जे आहेत ते कमळाच्या पाकळ्यासारखी काय आपण वर्णन करतो स्त्रीचं सौंदर्य म्हणजे काय, ते फार वर्णनात जात नाही. आणि करतही नाही. अनेक कवींनी त्याचं वर्णन केलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण तसं नसतं. हे फक्त वरवरचा देखावा असतो. आणि आम्ही फुलतो ते वरलिया रंगात फुलतो. त्यांचं राहणं, खाणं, पिणं, बघणं, देखणेपणा, देखणे, जाणत्याचे देखणे वेगळे. तो हे बघत नाही हो. तो म्हणतो तिच्या मनातले भाव कसे आहेत. ते वरवरच्या सौंदर्याला काही उपयोग नाही. संसार करायचा असेल तर मनातले भाव कसे आहेत, तिची वागण्याची पद्धत कशी आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे, चालणे बोलणे, हे जे संतांचा आपण आदर्श ठेवतो तो कशासाठी ठेवतो. अगदी संत नाही स्त्री असली तरी सुद्धा ती दोन घरांना जोडणारी ती तशीच असायला हवी. या दृष्टिकोनात हे सगळं सांगितलं गेलेलं आहे. आणि म्हणून आपले डोळे हाच काही पुरावा नाही. म्हणजे माझ्या डोळ्याला हे दिसतंय तेच सत्य आहे, बाकीचं खोटं आहे
असं म्हणण्यात काही अर्थ नाही. डोळे सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला धोका देतात. म्हणून ते असं म्हणतात, सृष्टी बहुरंगी सत्य. नामरूपात्मक सृष्टी आहे. सृष्टी निर्मिती कशी झाली ते आपण बघितलेलं आहे. अनेक विविध रूप तिने कशी घेतलेली तेही आपण बघितलंय. कारण सृष्टीचं निर्माण कसं झालं हे याच्या आधी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून सृष्टी बहुरंगी सत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझ वाटे हेची सत्य, परिते जाण अविद्या श्रीराम. तुला ही छान नामरूपात्मक सृष्टी आहे तीच तुला आवडते. पण त्यातल्या वाईट गोष्टी आवडतात का हो? दुर्गंध आला की आम्ही लगेच नाकावर हात ठेवतो की नाही? आम्हाला जर काही कर्कश संगीत एखादं आलं तर आम्ही म्हणतो नको बाबा, म्हणजे त्या संगीत ऐकायची आवड नाही. अशा माणसाच्या समोर एखादा शास्त्रीय गायक आहे, अगदी बारका जाणणार आहे, त्याच्या पुढे ढॅंढॅण ढॅंढॅण असं काहीतरी लावलं तर तो कानावर हात ठेवेल की नाही? म्हणजे आम्हाला चांगलं वाईट हे कळतंय. हे जर चांगलं वाईट कळतंय, जर ते संत सांगतायत तेही त्याहून चांगलं आहे, हे आपण का मानू नये? ते मानून तर बघा. कारण दिसणं वेगळं आहे आणि कळणं वेगळं आहे. ह्या कळण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सदा संगती सज्जनांची धरावी. म्हणून सृष्टी बहुरंगी सत्य आणि म्हणून त्यांनी बहुरूपाचे हे कृत्य, हे त्यांनी घेतलेलं नामरूपात्मक आहे. बहुरूपी ज्याला म्हटलं जातं तसं. आता हे बहुरूपी सुद्धा वेगवेगळी रूपं घेतात की नाही? तेही आपलं उदाहरण अमृतानुभवामध्ये झालेलं आहे. आपण नाटकातलं उदाहरण घेतलं तर एकच प्रभाकर पानशिखर आपण घेतलं. तर ते त्या तो मी नव्हेच मध्ये किती रूपं घेतात, म्हणजे एकाच नाटकामध्ये ते अनेक रूपं घेतात. हे सगळं ते चराचर विश्वामध्ये जे त्यांनी निर्माण केलेलं आहे त्या परमेश्वराने आपल्याला एकोहम बहुस्याम, रमण्यासाठी एकाकी न रमते, मला रमायचंय, खेळायचंय, हे सगळं विविधता मांडायची आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे, असं त्याला वाटल्यानंतर जर त्यांनी हे निर्माण केलं आणि नामरूपात्मक केलंय, ते आपल्याला रमवण्यासाठीच केलंय. पण आपण त्याच्यात रमताना कसं रमायचं? तर ते रमताना नुसतं नामरूपात रमायचंय का त्यामागच्या तत्वामध्ये रमायचंय? नामरूपामध्ये तर रमायचंच आहे, कारण सगुणाचा आधार घ्यायचाच आहे. पण त्याचबरोबर निर्गुण काय आहे हेही समजून घ्यायचंय, म्हणजे त्या मागच्या तत्वालाही जाणून घ्यायचंय, जे संत आपल्याला सांगतायत. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला करायचंय. एखादा जो म्हणजे नट असतो, तो एखाद्या नाटकामध्ये शिवाजीचा रोल करतो, त्याला तोही आवडतो. एखाद्या ह्याच्यात तो डॉक्टर असतो, तर एखाद्या ह्याच्यात अगदीच भिकारी पण असतो. म्हणजे हे जे सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या नटाने घेतलेली विविध रूप आहेत. पण मुळात हे सगळं नाटक संपलं की तो त्याच्या मूळ स्वरूपात जातो ना. घरी जाऊन तो शिवाजीच राहायला तर कसं चालेल? नंतर तो त्याच्या मूळ रूपात जातो की नाही? तो डॉक्टर असतो तर तिथली त्याची ऍक्टिंग असते. हे नामरूप हे त्याची ऍक्टिंग आहे. पण मुळातला तो वेगळा आहे. तो खरा देव आपल्याला जाणायचा आहे. आणि एकदा का खरा देव जाणला की आपल्याला थोरला देव, खरा देव असं समर्थ म्हणतात. फार परब्रह्म वगैरे त्यांनी वापरलेत हे शब्द. पण तरी सुद्धा या परब्रह्माला एकदा जाणलं की बाकी काही जाणायचंच राहत. मग लक्षात येतं हे सगळं नामरूपात्मक जग, माझीच विविध रूप आहेत, पण मुळातला मी वेगळाच आहे. या सगळ्यामध्ये मी आहे, पण या सगळ्यामध्ये असून मी वेगळाच आहे, हे लक्षात येतं. या पद्धतीने समर्थ म्हणतात, जितुकी 17व्या ओळीमध्ये, जितुकी बुडू जितुके बुडुबुडे उठती, तितुक्यामध्ये रूपे दिसती, क्षणामध्ये फुटून जाती, रूपे मिथ्या श्रीराम. बुडबुडे येतात, साबणाचा फेस केल्यानंतर फुगे सोडले तर ते सुद्धा वेगवेगळे असतात. ते ते त्याच्यामध्ये जर आपलं प्रतिबिंब बघायला गेलं, असं एक कल्पना करा, तर ते जेवढी बुडबुडे असतील तेवढे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतात. पण बिंब एकच आहे ना. ते बिंब असेल तरच प्रतिबिंब पडतं, अन्यथा पडत नाही, असं समर्थांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे हे सर्व जे बुडबुडे आहेत हे नामरूपात्मक आहे. हे सगळे नष्ट होणार आहेत. म्हणजे कलावती देवींचं चरित्र ज्यांनी वाचलं असेल त्याच्यात त्यांनी, त्या अगदी लहान होत्या, एक 8-9 वर्षाच्या. त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं होतं, त्या अशा
पावसाचे थेंब बिंब पडत होते आणि त्या बाहेर बघत होत्या, होडी वगैरे टाकत होत्या. पण नाही का पूर्वी कागदाची नाव वगैरे करून टाकायचं. हल्ली मुलांना ते कितपत माहितीये माहिती नाही. पण ते आपण करत असू. तर त्यावेळेला त्याच्यात जे बुडबुडे निर्माण झाले होते, तेव्हा त्यांनी पटकन आजोबांना बोलवलं आणि "आजोबा, आजोबा लवकर या. हा मोठा बुडबुडा आहे ना, हा तुम्ही. हा मधला बुडबुडा आहे ना, ते बाबा. आणि हा छोटा बुडबुडा आहे ना, ते मी. मी पण अशी तुम्ही मोठे झाल्यावर तुम्ही पण नष्ट होणार आहे. हा बुडबुडा नष्ट होईल तसं. तुम्ही पण जाणार का? मग बाबा पण जाणार का? मग मी पण जाणार. असं त्या त्यावेळेला लहान वयात बोलत असत. आणि तेच त्यांनी पुढे सिद्ध करून दाखवलं, की बुडबुडे हे नश्वर आहेत. आपलं जीवन हे बुडबुड्यासारखं आहे. त्यामुळे ते जेव्हा आहे, तेव्हाच देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करायचा आहे. मग एवढं मोठं तत्वज्ञान सांगणाऱ्या लहानपणापासून हाच विचार करत होत्या. तसंच चिंता करतो विश्वाची, असं समर्थांनी आईला उत्तर दिलेलं आहे. म्हणजे हे लहानपणापासून मुरवावं लागतं, हेही त्यांनी आपल्याला दाखवून दिलंय. या गोष्टी एकदम होत नसतात. मानसपूजेमध्ये पहिल्या दिवशी मानसपूजा करताना कधीच मूर्ती आधी पटकन डोळ्यासमोर येत नाही. थोड्या वेळापुरती येते आणि लगेच आमच्या विचार इतके मनात यायला लागतात, की आम्हाला ती दिसेनाशी होते. पण त्याचं स्थैर्य प्राप्त झालं, की ते पूर्ण होईपर्यंत ती मूर्ती आपल्याबरोबर थांबते. हां, असे अनुभव अनेक ज्ञानीपुरुषांना आलेले आहेत. त्यामुळे इथे बिंब आणि प्रतिबिंब यावरती सांगताना समर्थ हे सांगतात, ही क्षणामध्ये हे सगळे फुटून जातील. हे सगळे बुडबुडे फुटून जाणार आहेत. पण नंतर मात्र जे शाश्वत तत्व आहे, पाणी जे आहे ते तसंच राहणार आहे. त्या पाण्यामधनं निर्माण होणारे बुडबुडे नष्ट होणार आहेत. ते नामरूपात्मक आहेत. अशी सगळी उदाहरणं सोप्या शब्दामध्ये समर्थांनी दिलेत. त्यांनी इथे म्हणताना कुठेही बिंब प्रतिबिंब वाद तुम्हाला सांगतोय असं म्हटलं नाही. आभासवाद सांगतोय असंही म्हटलेलं नाही. आणि असंही म्हटलं जातं, मी एका ठिकाणी एक कल्पनात्मक म्हणून वाचलेलं होतं, की त्यात सुद्धा परब्रह्म परमेश्वराला सुद्धा एकोहम असं त्याला वाटायला लागलं. मी एकटा आहे. भूस्याम, एकाकी न रमते. हे सगळे जे उद्गार त्याचे बाहेर पडले, ते घर्षणातून बाहेर पडले. त्याच्या चारी वैखरीतनं बाहेर पडले जसे आपल्या पडतात. आणि ते घर्षणातनं बाहेर पडल्यानंतर त्याच्या संपूर्ण अंगावरती या कल्पनात्मक हा. पण बघा कसं उदाहरण इथे सुटेबल आहे म्हणून सांगते. फार त्याच्या खोलात नाही जायचं. पण संपूर्ण त्या विराट पुरुषाच्या अंगावरती घर्मबिंदू साठले. आणि त्याच्यातनं जी शक्ती निर्माण झाली, ते घर्मबिंदू साठले. त्या घर्मबिंदूवरती म्हणजे घामाचे बिंदू साठले. आणि त्याच्यावरती जी शक्ती निर्माण झाली होती, तिची प्रतिबिंब त्याच्यात पडली. तिची प्रतिबिंब म्हणजे ही मायेची नामरूपात्मक धरलेली वेगवेगळी रूपं. अशी ही शक्ती निर्माण झाली. हळूहळू त्याला तो जेव्हा शांत झाला, हे सगळं शाश्वत विश्वाचा आनंद घेतल्यानंतर तो जेव्हा शांत होत गेला, हळूहळू घाम पूर्णपणे थंडावला, विरून गेला आणि ती शक्ती पुन्हा त्याच्यामध्ये गेली. कारण ते बिंब जे होतं ते प्रतिबिंब तिथे पडलंच नाही. हे प्रतिबिंब म्हणजे खरं म्हणजे त्या परब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे माया. तिची प्रतिबिंब पडली, तर त्या मायेचं प्रतिबिंब म्हणजे आपण. हे त्याच्याही पुढचं प्रतिबिंब आहे. म्हणून आपण मायेतच राहतो, मायेतच जन्मतो, मायेतच मरतो आणि मायेवरती आपला भयंकर विश्वास आहे. म्हणून आम्हाला हे जग सत्य वाटतं. हे खरं म्हणजे बिंब प्रतिबिंब अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं, की हे आम्हाला सगळं खरं वाटतं. आता हा जीव हा खरं म्हणजे आत्मरूपी आहे. खरं म्हणजे मूळ बिंब आहे. आरशात त्याचं प्रतिबिंब दिसतं हाही आपल्याला माहिती आहे. आणि जो आभासवाद सांगितला असं मी म्हटलं, त्याचं एक उदाहरण देऊन आपण पुढे होऊया. तेही उदाहरण आपण घेतलेलं आहे. आपल्याला भास केव्हा होतो? तिथे काहीतरी असतं तेव्हाच भास होतो, अन्यथा भास होत नाही. दोरी पडलेली नसेल तर सर्पाचा भास होत नाही. अंधारात दोरी पडलेली असेल तरच सर्पाचा भास होतो. किंवा एखादं झाडाचं मुळाचं खोड मोठ्याच्या मोठं असं इथे कापून ठेवलेलं आहे आणि ते असं माणसासारखं आम्हाला रात्रीच्या अंधारात दिसतं. ते खोड तिथे असेल तर आम्हाला तो माणूस रात्री आभास त्याचा होतो. पण खोड नसेल तर आभास होत नाही.
म्हणजे आभास होण्यासाठी सुद्धा आम्हाला तिथे काहीतरी अधिष्ठान असावं लागतं. त्याशिवाय भास होत नाही. काहीतरी असावं लागतं. हे जसं सत्य आहे, तसंच आमच्यामध्ये ते जीव, जीव ज्याला आम्ही जीवात्मा म्हणतो, देहबुद्धीने केलेला वगैरे ते सोडून द्या. आतमध्ये जे आत्मतत्व आहे, ते आमच्यात आहे, तोपर्यंतच आम्हाला भास होतो. आत्मतत्व गेल्यावर प्रेताला भास होत नाही. प्रेताला सांगितलं का रे भास आहे बघ तिथे माणूस बसलाय, त्याला काही घेणं नाही आणि देणं नाही, कारण त्याच्या आतमध्ये तत्व नाही. त्यामुळे तत्व जोपर्यंत आतमध्ये आहे तोपर्यंतच बिंब प्रतिबिंब आभासवाद हे सगळेजण असतात, होऊ शकतात, त्याचे भास होऊ शकतात. म्हणजे आत्मतत्वाचं अधिष्ठान असल्याशिवाय होत नाही. मायेमध्ये भास निर्माण करण्याची शक्ती आहे, पण ती माया जर परब्रह्माच्या अधिष्ठानावर असेल तेव्हा, आणि ती परब्रह्माच्या अधिष्ठानावर कायम करते, परब्रह्म शक्ती पुरवतं, तेव्हाच ती हे सगळं निर्माण करू शकते, तोपर्यंत नाही. आणि त्या परब्रह्माला दृश्य स्वरूपात यायचं असेल तर त्या मायेचाच म्हणजे आधार घ्यावा लागतो. हे आपल्याला जे वारंवार सांगितलं जातं, बिंब प्रतिबिंब न्यायामध्ये पण तसंच सांगितलं जातं. आणि म्हणून ही दृष्टी जी आहे, दृश्य सृष्टी जी आहे, ती आम्हाला दृश्यात्मक दिसते. तोही एक प्रकारचा भासच आहे. कारण योग वैशिष्ट्यामध्ये असं म्हटलेलं आहे, ही सर्व सृष्टी मनोनिर्मित आहे. मनोनिर्मित, ही मनाने निर्माण केली. आमच्यामध्ये मन आहे, आमच्यामध्ये ते आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाच्या अधिष्ठानावरती मायेच्या सारख्या मनाने निर्माण केलेली मनोनिर्मित सृष्टी म्हणजे ही आहे. आता हे आपल्याला लवकर पटत नाही, हे तितकंच खरं. तोपर्यंत आपली मनोधारणा, जी मी पहिल्यापासून मनोरचना जी आहे, त्यामध्ये बदल करावा लागतो, म्हणजे ते तत्व दिसायला लागतं. आता ह्या 14 ते 22 ओळीमध्ये सृष्टीमध्ये जी जी रूप निर्माण झालीत ती नष्ट होतात, त्या संदर्भात त्यांनी अनेक उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. आणि बिंब प्रतिबिंब आभासवाद असं न म्हणता त्याच्याशी हे लावून बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की हे त्यांनी सोप्या शब्दामध्ये प्रापंचिक माणसाला सांगितलंय. दोरी नसेल तर तुला सर्पाचा भास होणार नाही. तसं तुझ्यामध्ये आत्मतत्व नसेल तर तुला हे जीव नामरूपात्मक जग जे आहे ते दिसणार नाही. पण दिसणार नाही, पण जे आत्मतत्व आत असेल तर मात्र त्याच्या अधिष्ठानावर तुला हे नामरूपात्मक देह बुद्धी आहे तोपर्यंत दिसेल. एकदा तुझी देहबुद्धी नष्ट झाली की मग तुला तेच आत्मतत्व, त्याचं स्वरूप कसं बाहेर आहे हे तुला दाखवतो. पण हा मधला प्रवास जो आहे त्याला देहबुद्धी ते आत्मबुद्धी असं म्हणतात. असं म्हणायला हरकत नाही. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, हे काही फक्त आपल्या बाबतीत घडतं असं नाही. मग आता आम्हाला होणारच नाही का ज्ञान, असं म्हणायचंही काही कारण नाही. पण तशी काही गरज नाहीये. आम्हालाही हे ज्ञान होऊ शकतं. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे पुढे जाऊन आणखीन थोडस. कारण हे 24व्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, माया मिथ्या बाजी गरी दिसे साच्याचिये परी, परी हे जाणत्याने खरी, मानुच जाणत्याने खरी, मानूच नये की श्रीराम. जाणत्याने ती सृष्टी खरी मानू नये. जाणता हा समर्थांचा आवडता शब्द आहे. आणि जो आत्मज्ञानी आदर्श पुरुष आहे त्याला समर्थ जाणता असं म्हणतात. संतांना जाणता पुरुष म्हणतात. आता जसं माया मिथ्या बाजीगरी दिसे साच्याची या परी, म्हणजे दिसतं सगळं खरं वाटतं हो आम्हाला. खरंच खरं वाटतं. या सृष्टीमध्ये नामरूपात्मक जे जे आहे ते आम्हाला सगळं खरं वाटतं. मग आमची काही चूक आहे का? नाही, अजिबात चूक नाही. कारण तुम्ही देहबुद्धी वापरलेली आहे, देहबुद्धीमध्ये आहात, म्हणून तुम्हाला अज्ञानामुळे ते दिसतंय. आतमध्ये आत्मतत्व आहे, त्याला तुम्ही ओळखत नाही, म्हणून तुम्ही म्हणता मी करता मी करता. तो कुठला करतात? तो काय करणार आहे? तो आतमध्ये आहे, मला तर जाणवत पण नाही. मीच करताय, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. ह्या अविद्येला हाताशी घेऊनच, या देहबुद्धीला हाताशी घेऊनच आपल्याला सगुण उपासना करायची. आणि ह्याला हाताशी घेऊनच त्यांनी जी निरनिराळी रूप घेतलेली आहेत आणि तो जीवाला जे भ्रमामध्ये टाकतोय, ती भ्रमात्मक रूप आपल्याला आधी पाहिजेत. त्यातलं ते महत्वाची तत्व आहेत ती आपल्याला पाहिजे, त्याला विभूती म्हटलं जातं.
सगळं सौंदर्य नका पाहू, पण त्या सौंदर्यातली विभूती पहा. आपोआपच तिथपर्यंतचा प्रवास सुरू होतो. विभूती तत्व पाहण्याची आपल्याला सुरुवात होते. आणि जेव्हा विभूती तत्व आपल्याला दिसायला लागतं, त्यावेळेला त्यामागचं आत्मतत्व आपल्याला समजायला लागतं. आणि ह्याच्यासाठीच खरं म्हणजे तैत्तरीय उपनिषदातच मला वाटतं. बरं असू दे. एका उपनिषदामध्ये या विश्वाची जी निर्मिती झालेली आहे, ती सांगताना आपल्याला हेच सांगितलेलं आहे, की जे निर्मिती करताना रॉ मटेरियल लागतं, ते रॉ मटेरियल म्हणजे उपादान कारण मराठीतला शब्द, ते तोच असतो. निर्मिती करणारा म्हणजे निमित्त कारण बनवणारा तोच असतो. आणि जे सगळं बनलेलं आहे त्यामध्येही तोच जाऊन राहतो. हे सगळं तोच आहे. हे दृश्य जे मूर्त आम्हाला दिसतंय ते आम्हाला सत्य वाटतंय. जे अमूर्त आहे त्याच्या आतमधलं तत्व आहे ते आम्हाला दिसत नाही. ते भ्रमात्मक आहे असं आम्हाला वाटतं. हे सगळं जे आहे ते नाहीच आहे असं आम्हाला वाटतं. पण तेच तत्व, खरं तत्व आतमध्ये असल्यामुळे आम्हाला ही भ्रमात्मक सृष्टी दिसते बाहेरची. तेच तत्व आमच्यात आहे. तेच भ्रमात्मक शरीर आम्ही घेतलेलं आहे. म्हणून ते भ्रमच आम्हाला सत्य वाटायला लागतं. हे दोन्ही मधलं साम्य आहे ना. त्या परब्रह्मानी सृष्टी निर्माण केली आणि चराचरात तो जाऊन बसला. त्यांनी नामरूपात्मक वेगवेगळे दृश्य स्वरूप घेतलं. आम्ही सुद्धा, तो आमच्या तत्वरूपाने जाऊन बसला. आम्ही सुद्धा विविध रूप घेतलेली आहेत. वेगवेगळे नामरूपात्मक आम्ही वेगवेगळ्या व्यक्ती प्रगट झालेल्या आहेत. हे साम्य असल्यामुळे सारखा मिळेल सारख्याशी मला ते खरं वाटतं. पण खरं म्हणजे जागृती आल्यानंतर हेच ज्ञान आम्हाला खोटं वाटायला लागतं. म्हणून ज्ञानी लोकांना जे दिसतं, आत्मज्ञान झालेल्यांना जे दिसतं, ते म्हणतो तो सत्य आहे. ते आत्मतत्व सत्य आहे. त्याचा विचार करा असं तो आम्हाला त्याच्या पातळीवरनं सांगतो. आपण आधीच्या ह्याच्यात म्हटलं होतं की ज्ञानी ज्ञानाच्या पातळीवरनं बोलतो आणि अज्ञानी अज्ञानाच्या पातळीवरनं बोलत असतो. म्हणून दोघांची मतं एकमेकांशी जुळत नाहीत. आणि ती जुळत नसल्यामुळे आपोआपच पहिल्यांदा आपल्याला त्यांनी वादविवाद कसा होतो ते याच्या आधी सांगितलं. मग सगुण उपासना आणि मग सृष्टीची निर्मिती. कारण मनोरचना बदलायची आहे. या वस्तू म्हणजे प्रत्येक चराचरातील विश्वामध्ये सच्चिद आनंद तत्व आहे. ज्याला आपण अस्ति भाती प्रिय म्हणून पण म्हणतो. सत म्हणजे अस्ति, चित म्हणजे ज्याला आपण म्हणतो भाती, प्रकाशित होतो म्हणजे दिसतो, आणि आनंद म्हणजे प्रिय. अशा पद्धतीने सच्चिद आनंद अस्ति भाती प्रिय असं ते त्याचंच वर्णन आहे. ते नामरूपानी भरलेलं सगळं जे जग आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं अस्तित्व आहे. अविद्येच्या माणसाला त्यातलं चैतन्य दिसतं. म्हणजे जे प्रकाशित होतंय, प्रकाशित होतं म्हणजे जे दिसतं. जे प्रकाशित होतं तेच दिसतं. जे प्रकाशित होत नाही ते दिसत नाही. अप्रकाशित ते दिसत नाही. आतलं तत्व आतमध्ये असून सुद्धा आपल्या दृष्टीने अप्रकाशितच असतं म्हणून ते आम्हाला दिसत नाही. पण आम्हाला हा देह दिसतो. सांगताय कोण? तर संध्याताई सांगतायत. संध्याताई कुठे सांगतायत? आतमध्ये ते तत्व आहे ते बोलतंय, ते बोलवतंय आणि ते आत्ता या क्षणाला बोलवतंय तोपर्यंत बोलतंय. एकदा ते आत्मतत्व गेल्यावर ते बोलणार नाही. मग हे जितकं स्पष्ट आहे, हे आम्हाला संत ज्या वेळेला सांगतात तेव्हा ते कळतं. तोपर्यंत ते कळत नाही. म्हणजे आत्मतत्व आतमध्ये आहे. तो बोलविता धनी वेगळाची. हे जे म्हटलं जातं ना, ते त्या दृष्टिकोनातनं पण म्हटलं जातं. पण ते आम्हाला पटत नाही ना. ते आम्हाला ते कुठे दिसतंय? त्यांच्यातलं तत्व दिसायला पाहिजे तर आपल्याला दिसेल ना. ते तत्व जर दिसत नाहीये, मला तुमच्यातलं दिसत नाही, तुम्हाला माझ्यातलं दिसत नाही, तर आम्ही म्हणतो त्या सांगतायत आम्ही ऐकतोय. म्हणजे इथे हे नामरूपात्मक वैविध्य आम्हाला दिसतंय. हे आमच्या अज्ञानामुळे आम्हाला दिसतंय असं. याच्यासाठी त्यांनी आणखीन उदाहरणं पौराणिक सुद्धा बरीच दिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, ते सांगताना त्यांनी महत्वाची ओवी जी आहे ती अशी आहे. मनुष्याची बाजीगरी, राक्षसाची ओडंबरी, भगवंताची नाना परी, विचित्र माया श्रीराम. आता हे तर तुम्ही मानता की नाही? तुम्ही मानता, मी मानते. जादूच्या प्रयोगाला गेल्यानंतर तो जादूगार असंख्य नाणी बाहेर काढतो त्याच्या पिशवीतनं, नुसतं छूमंतर करून, आतमध्ये काही नाही तरी सुद्धा. म्हणजे ही जी ह्याला बाजीगरी असं म्हटलं जातं, जादूविद्या असं म्हटलं जातं. मग ती नाणी खरी असतात का? ती आमच्यावर त्यांनी टाकलेला तो एक आभासाचा पडदा असतो.
त्याच्यात आम्ही रमवतो. बापरे! मग तो जर एवढी नाणी निर्माण करत असेल, तर काय करायचं त्याला बाहेर हे प्रयोग करायची. घरात बसून त्यांनी करावे आणि आपले आयुष्य सुखात जगावं. ही नाणी चालत नाहीत बाहेर. तसं आमचं हे नामरूपात्मक नाणं इथे भूतलावर व्यावहारिक सृष्टीमध्ये चालत असलं तरी वरती गेल्यावर चालत नाही. तिथे सगळा निवाडा केला जातो की तू मनापासून काय करत होता. आतल्या मनातल्या हेतूची तिथे हे केली जाते. हेतू काय होता, करण्यामागचा हेतू काय होता, हे महत्वाचं. अशा पद्धतीने मनुष्याची बाजीगरी जी आहे त्याच्याबद्दल फार उदाहरणं देण्याची गरज नाही. राक्षसांची त्यांनी वोडंबरी म्हटलेलं आहे. वोडंबरी विद्या म्हणजे इंद्रजाल विद्या वगैरे याला म्हटलं जातं अशा पद्धतीने. मग ह्यासाठी आपल्याला माहितीये की राम सुद्धा त्याला फसलेला आहे. तर आपली काय कथा. ज्या वेळेला मारीच्याने रूप घेतलं होतं सुवर्ण मृगाचं, त्या सुवर्ण मृगाच्या पाठी या सीतारूपी मायेने तिला पाठवलं होतं की नाही. मग त्यावेळेला रामाला सांगता आलं पाहिजे की अगं ते मायावी आहे, तिथे कशाला जायचं. पण त्याशिवाय बाकीच्या गोष्टी घडल्याच नसतात. आणि घाडामोडी करणारी ती माया तीही तितकीच महत्वाची आहे हे सिद्ध झालं नसतं. जर तिने त्याला पाठवलंच नसतं, सुवर्णमृग झालंच नसतं, ही कथाच घडली नसती, तर रामायणही घडलं नसतं. पण राक्षसांची वोडंबरी याच्याशी आपलं मतलब आहे. बाकीच्या गोष्टी दुय्यम आहेत आत्ताच्या दृष्टांतानुसार. ते म्हणाले सुवर्ण मृगाच्या पाठी राम सुद्धा गेलाच ना. म्हणजे अशी विविध रूप धरणं हे सुद्धा राक्षसांना जमतं. एकच राक्षस अनेक रूप पण घेऊ शकतो. हेही झालेलं आहे. म्हणजे श्रीकृष्णाच्या काळामध्ये अनेक फळांनी राक्षसांची म्हणजे राक्षसांनी फळांची रूप घेऊन ते गेलेले आहेत वगैरे अशी कथा आहेत. युद्धामध्ये एक राक्षस मेला की त्याच्यापासून अनेक राक्षस त्याच्या रक्तबिंदूपासून निर्माण होतात अशीही उदाहरणं दिलेली आहेत. मग हे जे अनेकत्व निर्माण होतं हे राक्षसांना सुद्धा शक्य झालंय हो. मग राक्षसांची वोडंबरी आणि ब्रह्मदेवाची माया याच्यात काहीच फरक नाही का. महत्वाचाच फरक आहे. राक्षसांची ओडंबरी जी आहे, राक्षसाची विद्या ती त्यांनी नाशासाठी वापरलेली आहे. आणि ही विद्या देवानी जी वापरलेली आहे, माया विद्या वापरलेली आहे, आपल्याला सगळ्या मायेत गुंतवून ठेवलाय, त्यातनं बाहेर पडायला सांगतोय. हे सगळे अनुभवाचे टक्के टोणपे खाऊन जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा ते ज्ञान जास्त तावून सुलाखून निघालेलं असतं. म्हणून ही विद्या जास्त श्रेष्ठ. जशी राक्षसांची ओडंबरी आहे तशीच भगवंताची नानापरी विचित्र माया. म्हणून त्या मायेचाच हात धरून मायेच्याच रूपाने मायेलाच पकडून तिथपर्यंत जायचंय. मग ती माया आपल्याला बरोबर त्याच्या स्वाधीन करते. कारण माया म्हणजे मूळ माया म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. ती भगवंताची शक्ती आहे. त्या शक्तीशी एकरूप झालं की त्याच्याशी एकरूप झाल्यासारखंच आहे. हे महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिल्या ज्या दोन विद्या आहेत त्या आम्ही खऱ्या मानतो कारण आम्हाला दृष्टांत दिलेले आहेत ना. राक्षसांची खरी म्हणता, ही विद्या खरी म्हणता. मग तसंच समजा ना की ही सुद्धा ब्रह्मदेवाची माया विद्या आहे. त्यांनी हे जग निर्माण केलंय, पालन केलंय, पोषण केलंय. हे कशासाठी केलंय. ही सुद्धा त्यांची एक प्रकारची विचित्र माया जी आहे, घडामोडी करणारी जी माया आहे ती सुद्धा एक प्रकारची विद्याच आहे. म्हणून ती माया खरी मानायला काहीच हरकत नाही. पण तीच खरी आहे आणि बाकी सगळं खोटं आहे हे म्हणणं चुकीचं आहे. कारण ही माया आपल्यामधलं मन आहे. ते मनोनिर्मित एखादी गोष्ट. आता मनोनिर्मित गोष्ट करते याचं एक छोटंसं उदाहरण देते. बरं. हे सगळे भास वगैरे त्याच्यामुळे होतात हे आपण बघितलं. आणि इथे समर्थ असं म्हणतात, दृश्य भास अविद्यात्मक तुझा देहही तदात्मक. आता जे मी सांगितलं मायेमध्ये जन्मलो, मायेमध्ये वाढलो, मायेतच मरणार आहे, त्या मायेचाच हात धरून जायचंय आणि याच जन्मात सार्थक करून द्यायचंय. त्या मायेशीच एकरूप शेवटी शक्तिरूप माया जी आहे तिच्याशी एकरूप व्हायचं. हे सगळा प्रवास करायचा आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय दृश्यभास अविद्यात्मक तुझा देहही तदात्मक म्हणून हा अविवेक येथे संचारला. पण तू तेच खरं मानून बसलास, हा अविवेक आहे. विवेकाच्या साह्याने हे सगळं करायचंय. मग इथे आपली देहबुद्धी बळकट झालेली आहे. म्हणून ते म्हणतात देहबुद्धी बळकट ब्रह्म पाहो गेला धीट. मी माझ्या देहाने ब्रह्म पाहणार आहे. नाही जमत. अहो त्या अर्जुनाला सुद्धा मी तुला सगळं विश्वरूप दाखवतो म्हटलं त्याला काहीच दिसत नव्हतं. त्याला दिव्य चक्षु द्यावे लागले ना.
त्याला ती दृष्टी द्यावी लागली. ती दृष्टी त्याला दिली म्हणजे त्याची मनोरचना जी होती ती बदलली त्यांनी. आणि ती दृष्टी त्याला दिली म्हणून त्याला विश्वरूप दर्शन झालं. नाहीतर नाही. म्हणून आपल्या ह्या डोळ्याने, अस्थिमासाच्या डोळ्याने आपण हे पाहायला जाऊ असं म्हटलं तर ते शक्य नाही. आपला देह हाडामासाचा आहे, हा डोळा सुद्धा त्याचाच आहे. त्या डोळ्यांनी मी ब्रह्मगोळ पाहीन किंवा ते परब्रह्म पाहीन असं म्हटलं तर मीही आला, तो डोळाही आला, ते देहही आला आणि देहबुद्धीही आली. मग देहबुद्धीने हे आपण पाहू शकत नाही. आणि असं म्हणणारा मुळातच आंधळा आहे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे चर्मचक्षूंनी ते दिसत नाही. आणि जे जे याला ते दिसतं मला असं म्हणतात त्याला ते दिसलेलं नसतं. तो डोळाही तो पाहू शकत नाही. म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे ते जे दृश्याच्या पलीकडचं आहे, ज्ञानाच्या पलीकडचं आहे, ते ज्ञानचक्षूंनी पाहावं लागतं. ज्ञानचक्षू सुद्धा नंतर सोडून द्यावे लागतात. पण दृश्यसृष्टीतील ममत्व सोडून द्यावं लागतं. हे ममत्व सोडलं, हे दृश्य विश्व त्याच्या मागे ते तत्व भरलेलं आहे, ही मनोधारणा बदलली की मग आपल्याला आपोआपच ह्यातलं कळायला लागतं. ही सृष्टी मनोनिर्मित आहे असं जे मी मगाशी म्हटलं, त्याचं साधं उदाहरण जर आपण घेतलं तर ते मी 1-2 मिनिटात सांगते. माझ्या शेजारी नवीन राहायला आलेली एखादी स्त्री असते. कुटुंब आलंय त्याच्यातली स्त्री आहे. खूप छान व्यवस्थित नीटनेटकी अगदी सगळं माझ्यापेक्षा छान सुंदर सगळं असणारी अशी होती. मला जरा शिष्टच वाटते नाही का पण हे जे काही माझ्या मनाने निर्माण केलं त्यामध्ये माझ्या मनाने मी निर्माण केलं की ती शिष्ट बाई आहे. मला काही वाटत नाही माझं तिचं जमेल. कुठेतरी माझ्यातल्या कमतरता मला जाणवत होत्या, तिच्यातले चांगलेपणा मला जाणवत होता की नाही आतमध्ये. म्हणून ती मग जास्त बोलत नाही, ओळख झाल्याशिवाय येत नाही. ती शिष्टच आहे. आमचं असं नाही बे, आम्ही कोणाशीही बोलतो. लगेच आपलं पटवून द्यायला आम्ही मोकळे असतो. मग मी तिला शिष्ट समजत होते. हे मनोनिर्मित होतं की नाही, मी तिच्याशी कधी बोललीये का? तिच्याबरोबर काही गोष्टी केल्यात का? तिचं काही आकलन करून घेतलंय का? नाही. मी तिला शिष्ट समजले. मी दृश्य सृष्टीला सत्य मानते. मी त्याचा विचारच करत नाही की त्यामागे तत्व आहे का वगैरे. थोडे दिवसांनी असं झालं, ती माझ्याशी बोलायला लागली. आता घर-बीर लावून झालं, एकदा या तुम्ही माझ्याकडे. आणि मग तिच्या आणि माझ्या गप्पा जेव्हा रमायला लागल्या, बापरे! हिला तर माझ्यापेक्षा केवढं ज्ञान आहे. हिच्याकडनं ज्ञान मला घेतलं पाहिजे. हिला याच्यात ज्ञान आहे, त्याच्यात ज्ञान आहे, व्यवहार ज्ञान आहे, सगळं म्हणजे थोडक्यात ती चालेल. आणि हळू ती इतकं छान बोलते. कुठे तिला अभिमान नाही. तिने असं कधी मला म्हटलं नाही की तुला तर काहीच समजत नाही. असंही काही म्हटलं नाही. कुठेही माझा इगो पण तिने ठेच चाळला नाही. आणि मग मी हिला शिष्ट का समजत होते? मनोनिर्मित. मी माझ्या मनाने बऱ्याच गोष्टी निर्माण करू शकते. हे जर मी निर्माण करू शकते, तशीच मी विश्व निर्माण करू शकते. म्हणून हे जग जी मायेने निर्माण केलेलं आहे, ते मला जसं दिसतं, तसं दुसऱ्याला दिसेलच असं नाही. अनुभव वेगवेगळा असतो. आणि संत सांगतात त्यामागचं तत्व पाहिलं, तर येणारा अनुभव सुद्धा तोच असतो. उगीच वरवरच्या ह्याच्यावर जाऊ नका. ती शिष्ट आहे म्हणून मी जर तिच्याशी संपर्कच साधला नसता, तर माझंच नुकसान झालं. नंतर आमच्या दोघींची एवढी मैत्री झाली, की आम्हाला एकमेकींशिवाय चैनच पडेना. आता का? आता तिच्याशिवाय चैन का पडत नाही? मनोनिर्मित. कारण तिचे जे सगळे पहिल्या गोष्टी होत्या त्या चुकीच्या आहेत. मी ज्या ठरवल्या होत्या त्या. हे मला कळलं. तसं हे नामरूपात्मक विश्व खोटं आहे. हे मला एकदा कळलं. माझी मनोधारणा कशी झाली, की त्या चराचरामागचं तत्व मला दिसायला लागतं. ते देहबुद्धी, ते आत्मबुद्धी असलं तरी हा प्रवास खूप मोठा आहे. तो त्यांनी बराच पुढच्या ह्याच्यामध्ये जवळ-जवळ 11व्या दशकानंतर सांगायला सुरुवात केलेली आहे. तो प्रवास. पण त्याच्यासाठी आपली मनोधारणा तयार करणं हे महत्वाचं आहे. ही त्यांनी इथे तयार करायला सुरुवात केलेली आहे. म्हणून ते म्हणतात अस्थिच्या देही मासाचा डोळा, पाहून म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. म्हणजे या ज्या अस्थिमासाच्या डोळ्यांना ज्या बारीक-सारीक गोष्टी दिसतात, त्या आपण जो चष्मा लावतो त्याप्रमाणे दिसतात. आणि काय होतं एखाद्याबद्दल नाही म्हणून वाईटच असं मत करून घेतलं, की आपल्याला त्यातल्या प्रत्येक गोष्टी वाईटच दिसायला लागतात. त्यामुळे तो ग्रह करून घेणं हेच मुळात चुकीचं आहे. आधी आपल्याला त्याचं आकलन झालं, की आपला ग्रह पण चांगला राहतो. हे सर्वसाधारण व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा ते गरजेचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात,
मी कोण हे जाणावे, मी पण त्यागोनी अनन्य व्हावे, मग समाधान स्वभावे, अंगी बाणे श्रीराम. मी कोण हे जाणावे, आधी मी कोण आहे, आतला खरा देव कोण आहे याला जाणून घ्या. तो आहे म्हणून मी आहे हे लक्षात ठेवा. आमचं उलट आहे, मी आहे म्हणून तो आहे, असं उलट म्हणण्यात काही अर्थ नसतो. तर ते आधी जाणून घ्या. मी पण त्यागोनी अनन्य व्हावे. आणि मीपणा हा सगळ्यात महत्वाचा अडसर. अगदी ती शेजारी बाई आली होती, तिला पहिल्याच दिवशी जाऊन का नाही विचारलं मीपणा. पहिल्याच दिवशी जाऊन "अरे, तुम्हाला काही पाणी बिणी हवंय का, तुम्ही आत्ताच आलेलं दिसताय, सामान बिमान लावण्यापूर्वी बा पाणी बिणी हवं असलं तर ती हो म्हणेल, नको असलं तर नको म्हणाली लगेच. असंही म्हणण्याचं कारण नाही ना, तिने आणलेलं असेल बरोबर म्हणून नाही म्हणाली. असे सोपे, सहज सोप्या गोष्टी असतात, पण आम्हीच त्या मोठ्या अडचणीत नेऊन ठेवत असतो. तिथे आपला इगो येतो. हा इगो एकदा सोडला म्हणून त्यांनी म्हटलंय मी पण त्यागोनी अनन्य व्हावे. ह्या दोन गोष्टी जमल्याशिवाय परब्रह्मापर्यंत जाता येत नाही. मी पण त्यागणं आणि मी कोण हे जाणणं, या दोन गोष्टी. अहम ब्रह्मास्मी कळलं, हे सगळं कळलं तरी अहम अस्मी येतोच ना. मग तो अहम आणि अस्मी सुद्धा सोडायला पाहिजे. हे त्याच्यानंतर शक्य आहे. देहबुद्धीमुळे हे काहीही समजत नाही. म्हणून म्हणतात ते, मग देहबुद्धीमुळे काही समजत नाही सारखं हे काय तुम्ही सांगता आम्हाला, की देहबुद्धीमुळे हे समजत नाही, देहबुद्धीमुळे ते समजत नाही. देहबुद्धी म्हणजे तरी काय आहे हो? मग देहबुद्धी म्हणजे काय हे हवंय का? मग मी ते तुला सांगतो की देहबुद्धी म्हणजे काय. तर ते त्यांनी पुढच्या समासात सांगितलंय. आणि आतापर्यंत कसं झालं, देव शोधन आम्ही करत होतो. ते देव शोधन करत करत आम्ही पुढे चाललोय. आता देव दर्शनापर्यंत आम्हाला जायचंय. ते कळण्याकरता त्यांनी आम्हाला माया ब्रह्म सांगितली, त्यांची विरोधी लक्षणं सांगितली, आम्ही मायात कसे गुरफटलो ते सांगितलं, सृष्टीची निर्मिती कशी झाली. आपल्याला वाटतं ही परब्रह्माने निर्माण केली, हे अगदी खरं आहे, त्यात काही वाद नाही. पण तरी सुद्धा आम्हीही मनोनिर्मित सृष्टी जर निर्माण करू शकतो, तर तीच मनोनिर्मित सृष्टी, म्हणजे ही बाह्यसृष्टी म्हणत नाही, मनाने अहो किती गोष्टी आम्ही निर्माण करून ठेवतो आणि किती आम्ही वाकड्यामध्ये जातो. नक्की त्याच्या मनात असंच असणार आहे, नक्की त्याच्या मनात. कशावरनं? त्याच्या मनात काही नाहीये, तू समजून घे ना, ते आपण पुढे बघूया. पण हे आम्ही आमच्या मनाने तयार करत जातो. हे जसं चुकीचं आम्ही निर्माण करतो, तशीच देहबुद्धी आम्ही मनाने निर्माण करतो. देहबुद्धी खरं म्हणजे नाहीच आहे, आत्मबुद्धीच असायला हवी. आणि त्यासाठी हे सगुण भजन करून मनोधारणा बदलायला हवी. ही मनोधारणा एकदा बदलायला लागली की मग आपल्याला दृश्याचं निरसन करता येतं. म्हणजे हे दृश्य आपल्याला कशाला दाखवलंय, त्याचा काय उपयोग आहे, आणि त्याचा उपयोग करून आपल्याला या नामरूपात्मक दृश्यापासून पलीकडे कसं जाता येईल, हे सगळे टप्पे नंतर त्यांनी पुढे पुढे मांडलेले आहेत. आणि मग त्यानंतर देवदर्शन आहे. पण ते सगळं करण्यापूर्वी आधी सार काय आहे, सार शोधन आपल्याला आधी करायला पाहिजे. नक्की यातलं काय घ्यायचंय आणि काय सोडायचंय. सार काय आहे, असार काय आहे. देहबुद्धी सोडा, आत्मबुद्धी मिळवा, असं का म्हटलेलं आहे. मग ती देहबुद्धी म्हणजे काय आहे, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी पुढच्या समासात सांगितलेत. तोपर्यंत आपण इथेच थांबू. पुढच्या वेळेला त्या सगळ्या गोष्टी बघू ज्याच्यामध्ये आपण रमून जातोय, त्याही बघणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर.